हातकणंगले तालुक्यातील गुणकी गावात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मेंढपाळाच्या घोड्याच्या पिल्लावर हल्ला करून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गुणकी येथील मेंढपाळ रवींद्र रंगराव सीद यांच्या घोड्याच्या पिल्लावर शनिवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात शिंगरू जागीच ठार झाला असून मेंढपाळाचं सुमारे 30,000 रुपयाचं नुकसान झालं आहे। ही घटना मेंढराच्या कळपाजवळच घडली। बिबट्याने शिंगराच्या मानेवर झडप घालत त्याला ठार केलं। मात्र मेंढपाळांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने शिंगरू सोडून उसाच्या शेतात पळ काढला। गुणकी परिसरात गेल्या 1 वर्षापासून बिबट्याची दहशत कायम आहे। या काळात अनेक वेळा पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले असून शेतकरी आणि मेंढपाळांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वन विभागाने सापळा लावला असला तरी हा बिबट्या अद्याप पकडला गेलेला नाही। घटनेची माहिती मिळताच यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी वन विभागाला कळवले। वनरक्षक श्रद्धा सोनटक्के यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर रविवारी वनपाल कुलदीप कांबळे, वनरक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी पंचनामा केला। पशुधन पर्यवेक्षकांनी मृत शिंगराचे शवनिच्छेदन केले। दरम्यान बाजारभावानुसार नुकसान भरपाई तात्काळ द्यावी आणि बिबट्याला पकडून जंगलात सोडावे अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली आहे। नमस्कार, मी संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य। आज मी गुणकी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथे रवींद्र अनुशे या मेंढपाळांच्या तळावर आलो आहे। रात्री 9च्या दरम्यान अचानक त्यांच्या घोड्यावर मेंढरांच्या तळावरती बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यात बिबट्याचं म्हणजे घोड्याचं पिल्लू शिंगरू ते जाग्यावर ठार झालंय। खरं तर बिबट्या एक नव्हता, तर तिथं त्या एक मोठा बिबट्या आणि एक लहान बिबट्या असे 2 बिबटे होते आणि हे 2 बिबट्यांनी एकत्र येऊन हल्ला केला। खरं तर हा बिबट्याचा हल्ला हे आजूबाजूला बघितलं तर सगळे वस्ती आहे आणि इथं लहान मुलं वगैरे आहेत। खरं तर या गुणकी गावात जवळजवळ 1 वर्ष झालं बिबट्याचा त्रास आहे। फॉरेस्ट विभागाला कळवलेलं आहे, शासनाला कळवलं आहे, पण त्याच्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई झाली नाही किंवा बिबट्याला जर एखादा पिंजरा लावला तर त्या पिंजऱ्यात सुद्धा बिबट्या सापडत नाही। तर आमची शासनाला विनंती आहे आणि वन विभागाला आणि महाराष्ट्र शासनाला की प्राणी सुरक्षा कायदा हा तातडीने रद्द करून या वन्य प्राण्यांचा संपूर्ण बंदोबस्त करावा आणि या घोड्याचे नुकसान भरपाई चालू बाजारभावाप्रमाणे लोकांना मिळावे। आज शिंगरू घोड्याच्या पिल्लूचा जन्म दिलाय। आज एखादी गाय म्हैस मारतोय, पण उद्या एखाद्या माणसावर किंवा एखाद्या शेतकऱ्यावर किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या मुलावरती हल्ला होऊन एखादी मोठी दुर्घटना जर टाळायची असेल तर आपण आता शासनानं आणि वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा। इथून पकडून नेऊन बाहेर पूर्ण जंगलात बाहेर नेऊन सोडावेत सगळे। सध्या गुणकी परिसरात भीतीचं सावट असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। लाईव्ह मराठीसाठी टोपहून मिलिंद कुशिरे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।